नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी बनवला आहे रवा चॉकलेट केक। तर चला आपण मी कसा बनवला ते रेसिपी बघून घेऊया लवकर। दहीला आपण स्मूथ करणार आहोत, फेटून एकदम त्याला गुठल्या काढून टाकायचे आणि त्याला एकदम स्मूथ बॅटर बनवायचं आहे दहीचं अशा प्रकारे। आता त्याच्यामध्ये आपल्याला ऑइल टाकायचं आहे आणि ते पण आपल्याला फेटून घ्यायचं आहे। ऑइलच्या ऐवजी तुम्ही बटर पण टाकू शकता आणि घी पण टाकू शकता, पण त्याची क्वांटिटी वेगळी असते। त्याच्यानंतर आपण इथे पिठी साखर घेतली आहे अर्धा वाटी, ती आपण टाकणार आहोत आणि ती पण मस्त फेटून घेणार आहोत आणि स्मूथ बॅटर करणार आहोत। प्रत्येक गोष्ट टाकल्यानंतर आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे विस्करच्या मदतीने। आता ह्याच्यामध्ये आपण बारीक रवा आहे तो ॲड करणार आहोत आणि बारीक रवा टाकल्यानंतरही आपण त्याला परत एकजीव करणार आहोत विस्करच्या मदतीने। असं स्मूथ असं बॅटर बनवायचं आहे प्रत्येक एक सामग्री टाकल्यानंतर आपल्याला, आणि एकाच दिशेने आपल्याला फिरवायचं आहे। गुठळ्या अजिबात राहायला नको त्याच्यामध्ये। आता ह्याला आपण अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत आणि आपलं रेस्ट करून झालेलं आहे। आता ते आपण परत एकदा विस्करच्या मदतीने हलवून घ्यायचं आहे। रवा छान फुलला आहे दहीमध्ये, असं आपल्याला करायचं आहे। आणि त्याच्यामध्ये आता आपण ॲड करतोय गव्हाचं पीठ अर्धी वाटी। गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैदाही ॲड करू शकता किंवा रागी फ्लार म्हणजे आपलं नाचणीचं पीठसुद्धा ॲड करू शकता। मी इथे गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे अर्धी वाटी आणि मी ते बॅटर मिक्स करून घेतलं। आता बॅटर थोडं थिक झालं आहे, त्यामुळे मी त्याच्यामध्ये पाण्याच्या ऐवजी पाणी न वापरता मी त्याच्यामध्ये दूध ॲड करत आहे बॅटर स्मूथ करण्यासाठी। अशा प्रकारे आपल्याला विस्करने ते स्मूथ करायचं आहे। हे बघा असं छान स्मूथ करून झालं आहे, बॅटर एकजीव करून झाला आहे। आता ह्याच्यामध्ये मी कोको पावडर ॲड करते 3 चमचे। कोको पावडर ॲड केल्यानंतर आपल्याला ते पण एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे। जसं आपल्याला बॅटर ठीक लागत जाईल एकदम, आपल्याला दूध मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये। मी आता दूध मिक्स करते कारण बॅटर खूप थिक झालं आहे, एकदाच नाही होतायचं, आपल्याला थोडं थोडं करून ॲड करायचं आहे, आपल्याला पाहिजे आहे। बॅटर मी छान मिक्स करून घेत आहे आणि बाजूला मी आता कढई आहे ती प्रीहीट करायला ठेवली आहे। 20 मिनिटासाठी मी तिला प्रीहीट करते, तोपर्यंत मी बॅटरमध्ये चॉकलेट ॲड करते ते। आता इथे साईडला मी अक्रोड कापून ठेवले आहेत आणि पॅनला ऑइल ग्रीस करते आहे छानपैकी, कारण केकचं बॅटर चिटकू नये म्हणून छानपैकी त्याला ऑइल ग्रीस करायचं आहे। ऑइलच्या ऐवजी तुम्ही बटर घी काही वापरू शकता ग्रीससाठी। आणि थोडंसं फ्लार मी डस्ट करते, त्यामुळे केक चिकटत नाही आपल्याला। वरून आपल्याला फ्लार डस्ट करायचं आहे, अशा छान प्रकारे कोटिंग करायचं आहे फ्लावरनी, सगळ्या बाजूने लागलं पाहिजे। आता मी माझ्या केकच्या बॅटरमध्ये टाकत आहे बेकिंग पावडर। अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकली आहे आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकत आहे
आणि त्याला थोडंसं दूध टाकत आहे, त्यामुळे ते छान असं ॲक्टिवेट व्हायला मदत होईल. आता ते मिक्सरच्या मदतीने मी मिक्स करून घेणार आहे. बेकिंग सोडा हा नेहमी ओल्या बॅटरमध्येच टाकावा, तो ॲक्टिवेट व्हायला खूप मदत होते. छान असं आपल्याला विस्करच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे, कमी वेळ घालवता आपल्याला करायचं आहे. आता लगेचच मी बॅटर ते बेकिंग टिनमध्ये ओतणार आहे. ट्रे तुम्ही कुठलाही घेऊ शकता, ज्यांच्याकडे ट्रे अवेलेबल नसेल ते छानसं असं खोलगट भांडं पण घेऊ शकता. केक त्याच्यामध्ये सुद्धा मस्त होतो. आता टॅप टॅप करून घेणार आहे. एअर्स बबल असतात ते टॅप टॅप करून निघतात. आता त्याच्यावर मी अक्रोड जे कापलेलं ते टाकणार आहे. अक्रोड आणि काजू बदाम जे तुम्हाला ॲडिशनल ड्रायफ्रूट्स पाहिजे असतील ते तुम्ही ॲड करू शकता. मी फक्त अक्रोड आणि काजू टाकले आहेत. छान प्रकारे असं वरून टाकलं आहे. आता ह्या कढईत मी प्रीहीट करायला कढई ठेवलेली अर्धा तासासाठी 20 मिनिटासाठी. ती आता मी त्याच्यामध्ये हे बॅटर टाकणार आहे. याचं छान प्रकारे ठेवायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आणि हे झाकण सारखं उघडून बघायचं नाही आहे. आपल्याला 30 मिनिट वेट करायचं आणि 30 मिनिटानंतरच हे झाकण ठेवायचं होतं. आता आपले 30 मिनिटं झाले आहेत. थोडासा अजून आपल्याला 10 मिनिट वेट करायचं आहे. नाईफ एकदम क्लिअर निघाली पाहिजे. तर आपण आता 10 मिनिटं परत ह्याला झाकून ठेवणार आहोत. असं आता थोडा वेळ थंड व्हायची वाट बघायची. आपल्या गरम त्याला हात अजिबात लावायचा नाही आहे. थोडा थंड होऊ द्यायचा आहे केक, नाहीतर मग तो व्यवस्थित. हे बघा पूर्ण सुटला आहे आपला केक, जरा पण चिकटला नाही आहे ट्रेला. हे चॉकलेट आहे म्हणून ते चिकटलेलं आहे, बाकी केक आपला चिकटलेला नाही, ते मी खाल्लेलं आहे. इथे आपण डार्क कंपाऊंड घेतलं आहे चॉकलेट गनाश बनवण्यासाठी. तयार आहे आपलं चॉकलेट. आणि बोल मी थोडं खाल्लं पण, थोडंसं खाल्लं. आपण जे डार्क कंपाऊंड घेतलेलं त्याच्यामध्ये आपण हॉट मिल्क आहे, मिल्क गरम करणार आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर आपलं चॉकलेट गनाश रेडी आहे. आता हे फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचं आहे सेट होण्यासाठी. इथे आपलं गनाश रेडी आहे. आता ह्याला ठेवायचं आहे लावून घेते. मी आता ते केकवर लावून घेतला आहे आणि मी आता केकला जेम्सच्या मदतीने डेकोरेशन केलं आहे. ॲक्च्युली माझा 7 महिन्याचा फोटोशूट करायचा होता माझ्या बाळाचा, तेव्हा मी त्याच्यासाठी हा केक बनवलेला. तर मला डेकोरेशन असं करायचं की त्याच्यावर जेम्सने 7 नंबर लिहायचा आहे. तर तुम्हाला हवं तसं तुम्ही डेकोरेशन करू शकता. अशा प्रकारे मी 7 नंबर लिहून त्याचं 7 मंथचं शूट केलं आहे.